है ना? बस बस कर. अरे अरे म्हणजे आले अर्पित तू बरं पिसशील. येतो. ए बाबांना तू सांग ना. बाबा येतो. इकडे आमचा हप्ता कोण देणार? मस्ती करू नुसतं. कोण? तू नव. नाही तू लहानपणी मला असं म्हणायची नाही म्हणून मला वाटलं ढगुर्डा म्हणायची मी तुला. अरे ग म पद नि सा नि द प म ग म ग रे सा ग म प ग म ध प म ग रे सा. सा रे ग म. मला वेळ तो शाळेला. मी संध्याकाळी वाजून दाखवतो ना. काय भैरव थाटातला भैरव राग पण आता कसा जातो. वॉकमन कुठे आहे? अरे वॉकमन कुठे आहे? तुम्ही लवकर तयार होऊन आलात. आज शाळेमध्ये स्पर्धा आहे तुमच्या. काका तुम्ही येणार ना? अरे मी कुठून येणार बाबा. काका श्यामला बोलवा ना लवकर. आम्हाला उशीर होतोय. बर श्याम श्याम बघा प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे. काका ते तर श्यामच पटकवणार. राजू चला लवकर. अरे 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 आज आम्हाला हप्ता वगैरे काही देणार नाही वाटतं. आज हप्ता वगैरे काय? काय बाबा सगळ्या मुलांचे पालक येत आहेत. फक्त तुम्हालाच वेळ नाहीये. अच्छा 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 म्हणून तुमच्या नातावर एवढा राग आलाय काय? काय करणार बाबा. आज पोलीस चौकीत मी एकटाच ड्युटीवर आहे. मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये. अरे बाप रे. मी काय म्हणतो आजी येणार आहे ना? आजी येणार आहे, पिल्ले काका येणार आहेत, लक्ष्मी काकी येणार आणि रामू काका सुद्धा येणार आहेत. येणार ना? मग आम्हाला हप्ता द्या. हप्ता देणं आणि घेणं दोन्ही गुन्हा आहे. पोलिसालाच सांगतोय. अरे तो हा हप्ता नाहीये तो हप्ता. द्या 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 हप्ता द्या. नाही नाही ठीक आहे. सावधान. आता कसं? आता हप्ता द्या. सावधान पोझिशन मध्ये असताना हप्ता कसा देऊ? ठीक आहे विश्राम. आता तरी द्याल. द्या 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 द्या. पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे. आजी येतो का? तू तर नक्की येतेस ना? अरे येते म्हटलं ना तुला. राजू पिंकी चला लवकर. एक नंबरचा धांदरट आहे. तू सांगतोय. आजोबा शाळेत नक्की या. अरे अगदी काय काळजी घेऊ नको. लवकर येतो. लवकर आणि अगदी पहिला नंबर आला पाहिजे. बेस्ट ऑफ लक. लवकर सांभाळून जा सांभाळून जा. ऑन युअर मार्क रेडी. वन टू.
आहाहा. आहाहा. आ. आ. वा. बॅटरी डाऊन झालीये का रेडू खराब झालाय? हं? आ. वा 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 वा. कोण झोपला काय? गाणं आहे, गाणं आहे काय? बघ बघ बघ. येऊ का? अरे येऊन काय करतोय? बसा. उठा. तुम्हाला नाही, तुम्ही बसा खाली. अरे विचार की रे तुला काय झालं ते काय ते कोकाल ते बंद करून टाक रे. बाई काय काम होतं तुमचं? अहो त्या एका चोराने माझी पर्स चोरली, त्यात 10,000 होते. 10,000 रुपये? अरे 10,000 रुपये पर्स मध्ये ठेवून कुठं लग्नाला चाललं होतं की काय तुम्ही? लग्नाला गेले नव्हते हो, लग्नावरून येत होते. जागीरदार साहेबांच्या घरी माझा कार्यक्रम होता. अहो तो आटपूनच येत होते. अहो गाडीतनं सामान मी उतरवून घेतच होते तर त्या चोराने माझी पर्स पळवली. ए सनाई तुझं बंद कर बघू. इथं कार्यक्रम ठेवलेले पोलीस स्टेशन मध्ये तुझा रडण्याचा. मला एक सांगा, तुम्ही जर त्याला बघितलं तर ओळखू शकाल? हो, मी त्याचा चेहरा कधी विसरणारच नाही हो. कसा होता तो? अशा भरदार मिशा होत्या आणि हो त्याच्या गालावर असा मोठा तीळ होता. भरदार मिशा? गालावरती तीळ? हारला. ले. पर्स कुठे? मालूम नाही. मालूम नाही. पर्स कुठे? मालूम नाही. बोल, पर्स कुठे? मालूम नाही. मालूम नाही. बघून घ्या, हाच ना तुमचा चोर? हसतो. आणि ही तुमची पर्स. माझी पर्स. धन्यवाद साहेब, मी तुमची फार फार आभारी आहे. कधी वेळ मिळाला तर या घरी गाण्याच्या मैफिलीला. आईला खूप आनंद होईल हो. याल ना? येते हा. आई, अगं आई. काय ग इतका वेळ का लागला? अगं काळजीनं माझा जीव नुसता वर खाली होत होता. 10,000ची सुपारी ठरवली होती त्या जागीरदाराबरोबर. सुखरूप आणलंच नव पैसा. काय सांगू आई, माझा बटवा मारला की ग त्या चोरानं गाडीतनं उतरता क्षणी. अगं काय सांगतीस काय? 10,000 रुपये त्या मुडद्याच्या उरावर घालून बसलीस. अगं मावशे, तुला हिच्या बरोबर एवढ्या जबाबदारीनं धाडलं होतं नव? अगं चुप. काय ग इतकी कशी बेफिकीर वागलीस तू? अगं पण गप, एक शब्द बोलू नकोस. थांब, आत्ताच्या आत्ता त्या बबन्याला फोन करून बोलवते आणि सखाराम बापूंकडनं त्याला फुंक्याचा मुर्दाच बसवते. त्याची काय गरज नाही. अगं त्याच्या अगोदर मुर्दा बशिवला त्याचा आपल्याच गावातल्या त्या जमादार अशोक शिंदेनी. आई हे घे. अगं बया, अगं तो जमादार म्हणजे आपल्याला देवाच्याच रूपान भेटला म्हणायचं की. हो ना. अगं पर त्याला काही बक्षिसे दिलंस का नाही? अगं ते एवढे इमानदार आहेत की साधी बक्षिसे सुद्धा घेणार नाहीत. अगं बया, आता मग त्यांचे उपकार कसे का फेडायचे? हा, आता त्यांना नाच गाण्याची आवड असेल तर. अगं दर्दी आहेत ते गाण्याचे. मग झक्काच झालं. अगदी मानाने बोलवू आपण त्यासनी. मग कधी बोलवूया? अगं परवाच ठरवलंय आपल्या आमदार सखाराम बापूंसाठी खासगी बैठक. तवाच बोलू की. आमदार साहेबांना चालेल? अगं ते मी बघीन ग.
पण तू असा झक्कास मुजरा पेश कर की त्या आमदाराच्या डोळ्याचं आणि कानाचं पारणच पिटलं पाहिजे बघ. वा बाई वा, अप्रतिम. नमस्कार. जे भल्या भल्या कलावंतांना जमलं नाही ते तुम्ही लीलया करून दाखवले. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जसा लीलया आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, तसा तुम्ही भैरवी रागामध्ये एक नवाच राग मिक्सचर करून ते कॉम्बिनेशन वेगळंच करून दाखवलं. अप्रतिम. वा, तुम्ही नुसते दर्दीच नाहीत तर जाणकारी आहात. करेक्ट करेक्ट ओळखला की हो. बघा तुम्ही हे आमचा पोलीस जमादार नुसता शिट्टी वाजवत नाही तर सिग्नल तोडके पेट्टी सुद्धा वाजवते की हो. हे आमचं आमचा रेल्वे लाईनचा डे सुरू होतो ते यांच्या लाजवाब सदाबहार पेट्टीच्या सुराने की हो सिग्नल तोडके. अरे वा, तुम्ही तर आमच्याच बिरादरीतले की. तुमची साथ घ्यायला हवी. हं? आमची साथ? संगीत साथ हो. हा कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाची तट्टानी. राईट 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 राईट. हा दरबारच म्हणायचं की हो ते इंद्राच. बघा कसा फर्स्ट क्लास देखणा फ्लॅट कमावलाय बाईनी कलेच्या मेहनतीवर. नाही नाही, अव ही समधी आमदार साहेबांची कृपा. अव आमच्यावर खास मेर नजर आहे म्हणून मिळून दिलाय. मिळवून दिलंय. मग खास कलाकारांसाठी देण्यात येणाऱ्या स्पेशल कोट्यातून यो फ्लॅट मालकांनी चुटकी सरशीने दिलाय. बाबनराव, तुम्हाला घड्याळ कळतं का हो? चायला बाई, जमादार साहेब, अव नुकतीच साहेबांची डान्सिंग फेस्टिवलच्या कमिटीवर निवड झालीये. साहेबांशी जरा बोलायचं होतं तेव्हा. बरोबर आहे तुमचं. बोला की. काम पहिलं तुम्ही बोला, आम्ही निघतोय. काय आम्हाला पण टाइम वेस्ट करायची सवय नाही. आपण एकदम चला. थांबा ना, मी येते तुम्हाला सोडायला. सोडायला कशाला? बरं ये. बरं निघतो. बरं येतो. सारखं कान खाजवते. कान झालं की नाक खाजवते. नाही ना बाई, हा जी बसा. बोला की. तुमची रमा आमच्या मालकाच्या मनात घर करून बसली आहे. वय का? पण तिच्या मनाचं कवाड मालकासनीच उघडायला हवं. नाही म्हणजे त्या बाबतीत बेबी माझं ऐकण्यातली नाही हो. मग तसं नाही साहेब, तुम्ही असा तीर मारा की पक्षी घायाळ झालाच पाहिजे. आणि माझ्या बी पदरात एकाच तीरात दोन पक्षी. म्हणजे फॉरेन फेस्टिवलला पाठवायच्या कलावंतांचं सिलेक्शन आमच्याच मालकाकडे आहे. जर का त्यांनी बेबीची निवड केली तर तुझ्या पदरात बक्कळ पैसा न मालकाच्या मिठीत बेबी. काय मालक? आपण एवढं करायला आमच्यासाठी? आता नाही करून सांगतोय कुणाला? मी तर म्हणतो असली कामं आधी करायला पाहिजेत. अहो जनतेचं सेवक आम्ही तुमची सेवा करायची नाही तर करायची कुणी काय? बबनराव जी, पुढच्या महिन्यात 30 तारखेला आम्ही इकडं दौऱ्यावर येतोय. तवा बेबी डाक बंगल्यावर आली पाहिजे. नाही ना बाई, मालकांना काय हवंय ते तुम्हाला उमजलंय.